ओम स्वामी राजाय नमः. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद दुःख दोन्ही आहे. पण तुझ्या धैर्याने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलवता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासाचे बीज रोपून आशेचे वृक्ष उगवू दे. आयुष्याच्या वाटेवरती मनाचे दिवे प्रज्वलित करू दे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जीवन हे एक संगीत आहे, ज्यात प्रत्येक स्वराचे महत्त्व आहे. माझ्या सकारात्मकतेने तू हे संगीत सुमधुर बनवू शकतो. आकाशाला भिवून पडाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोग हे आपल्याबरोबर हे येणारच. म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातातनं कमी घडणार. स्वामी भक्त हो, जीवनात कितीही संकटेरूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते. आता फुकट मिळणारा ऑक्सिजन पहा, गरजेच्या वेळी हॉस्पिटलमध्ये किती महाग मिळते. उडणारा पक्षी लोकांच्या गोष्टीपेक्षा स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवतात. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपा, दुसरं काहीही नको, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायक असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखांच्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजेच साक्षात दत्तमूर्तीदाय, म्हणजेच देणारा सर्व काही. आपल्या भक्तांवर प्रेमानं लुटवणारा कृपासिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपमान सहन करतात, त्यांनाच क्षमाशील म्हणतात. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते, जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं, त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू नसतोच. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो उपदेश करणारा नाही पण साथ देईल, पण दोष देणार नाही, कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही. भेटेल असा पार्टनर, पण तसं भेटेल का म्हणून आपणच का नाही तसं व्हायचं, ची इच्छा आशा स्वरूपातच पार्टनर किती कठीण आहे आणि सोपंही. ज्याने कधीही चूक केली नाही, त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्य निव्वळ जगण्यासाठी असतं, आयुष्याचा महोत्सव करायचा असतो. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता. मौनाने बोलण्याची जागा घ्यावी असं स्वामी म्हणतात. कर्तव्य अनुभव देत आणि एकांकीपण त्याचे कष्ट दमदार असते, त्याचे जगणे आणि वागणे रुबाबदारच असते. तेव्हा मी जिंकणारा महान नसतो, तर कुठे हरायचं हे समजणारा देखील महान असतो. आयुष्यात एक वेळ अशी असते की त्या क्षणी प्रश्न नको असतात, साथ हवी असते. लोकांचं बोलणं ही मनावर घेऊ नका. लोक विकत घेतात, आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगावं. बद्दल जास्त सोपं असतं, ज्याला त्याला आयुष्यातही कळत नाही. काही लोक सोयीची जागा शोधतात, तर काही जण जिथे आपण आहोत त्या जागेला घडवतात. त्यांनी दिलेला मान आणि
आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. जर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडूनच उसनं मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसाने जास्त आडवी येतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनातलं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं माणूस संपला. कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे. पाप विचार आहे शरीरात नाही, गंगा शरीर शुद्ध करते विचार नाही. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आधी, माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मागे इतकं पण वेडे होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा अभिमानही गमावून बसाल. त्याच्यासाठी वेळीच सावध व्हा आणि अभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवायची नक्कीच गरज नाही. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्याची पात्रता कळते, तुमची नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कुणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपवता येतं. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटांवरच निभवावं लागलं. हे कळण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं. स्वामींवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असायला पाहिजे. स्वामींच्या सेवा मार्गात अध्यात्माच्या वाटेवर चालणे एवढे सोपे नाही. या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष भक्षण करतात, अपयपान करतात. जीभ वाईट असते. संकटकाळी ज्याचे दरवाजे आपल्याकरिता खुले असतात तेच आपले खरे नातेवाईक. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी ही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्स्य सगळी रूपं पाहायची. आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे. जीवनाच्या वाटेवर अडचणी असल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळाली. धैर्य आणि कठोर परिश्रमाचे प्रत्यक्ष अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. संकटातून संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपला अधिक मजबूत बनवते. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाहीत. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदाची पुढच्या पावलाकडे पहा. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.